तर गाईज लास्ट व्लॉगमध्ये बघितलंच पिंकी आत्तीच्या घरी होती पूजा. सो त्यानिमित्ताने सगळेच जण होते मस्त हॅपी. आणि इकडे मानस झाला सॅड, कारण की त्याला कळलं की त्याला सुट्टीच नाही आहे. आय मीन त्याला मेसेजच आला नव्हता, कारण की खूप जोरदार पाऊस चालू होता. आणि मग तो झाला सॅड. पण थोड्या वेळानंतर त्याला आला मेसेज आणि तो उड्याच मारायला लागला. सो इकडे सगळं जेवण वगैरे झालं. नंतर हा मानपान करायचा असतो. सो जे मेल आहे, जे जेंट्स आहेत त्यांना असं टॉवेल, टोपी, नारळ दिला जातो. आणि जे लेडीज आहेत त्यांना आपलं ब्लाऊज पीस, परत गजरा, असं साऱ्या काही गोष्टी दिल्या जातात. प्रत्येकाच्या देण्यावरती प्रत्येकजण वेगवेगळं काही देतं. तुम्ही काय अशी श्रावणामध्ये पूजा वगैरे केली असेल तर कॉमेंटमध्ये नक्कीच करून सांगा, जर कोण असे जे मॅरिड वुमेन्स असतील ते. आणि त्यानंतर काय, महिला मंडळ इकडे फोटो काढायला कायमच तयार असतात. मस्त असं जेवण आलं, मस्त ताव दिला जेवणावरती, एन्जॉय केलं मस्त जेवण सर्वांनीच. त्यानंतर ह्या तीन जादू पिक्चर बघितलाय का, त्या तीन जादूंना घेऊन गेली त्यांच्याच घरी. आम्ही मस्त रात्रीचा लॉंग ड्राईव्ह घेतला, पावसाचा आनंद घेत, आणि घरी पोचलो. आम्ही पिंकी आत्याच्या घरून आलो होतो इकडे, बट दिदूच्या इकडे लाईट गेलेली आहे आणि आम्ही आता परत तिकडेच चाललो आहे पिंकी आत्याकडे, कारण की तिच्याकडे आहे जनरेटर आणि आम्ही तिच्याकडे कोकणासाठी इकडे. आणि रात्रीचे 1 वाजलेले आहे आणि पाऊस पण भरपूर पडतोय. माझ्या आतूकडे पूजा होती जोरात ती बोल. माझ्या आतूकडे पूजा होती ती संपली 12ला. मग आम्ही जरा तिकडे मस्त जेवायचा टाइमपास मारला आणि येताना खूप उशीर झाला जरा. त्यानंतर मस्त आम्ही गेलो रिटर्न तिच्या घरी. बघू शकता किती पाऊस आहे जोरदार सुरू. मग काय, आम्हाला एन्जॉय असं पण करायचंच होतं. आम्हाला थोडी इच्छा होतीच थांबण्याची, कारण की आम्हाला खेळायचा होता बिझनेस. सो आम्ही मस्त एकत्र रात्रीच्या 3 वाजेपर्यंत चक्क बिझनेस खेळलो, इतका एन्जॉय केला. आणि लास्टला विनर होते मी आणि माझ्यानंतर मानस. सो गाईज, मी गोवा विकत घेतलेला आहे. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज। The next day. रात्री भरपूर उशीर झाला झोपायला आणि पाऊस इतका भयानक चालू होता, त्यामुळे ऑफिसला मारली दांडी आणि इकडे मस्त पोह्यांचा सिरियल बघत बघत नाश्ता केला. सो ही सिरियल कोण बघतं मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. टिल देन बाय बाय.